राज्यातील कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार। थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। जर तुम्ही या 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधव असाल तर तुमचे सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा, कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, शेतकरी बांधवांना आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। त्यामुळे सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना या कर्जमाफीसाठी काही पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच या कर्जमाफीसाठी आवश्यक पात्रता घालण्यात आलेल्या आहे। जे शेतकरी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, कर्जमाफीची पहिली यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना तुम्ही सुद्धा कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असावेत तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत नसतील त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। बघा, शेतकरी बांधवांना या कर्जमाफीसाठी प्रमुख 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव 20 जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। परंतु तुम्ही सुद्धा या प्रमुख 20 बँकेमधून कर्ज घेतलेला असावं तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। कारण शेतकरी बांधवांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या कर्जमाफीसाठी या 20 बँकांकडे पैसे सुद्धा पाठवण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही या 20 बँकेमधून कर्ज घेतलेले असेल, म्हणजे या 20 बँकेपैकी कोणत्या जरी बँकेमधून कर्ज घेतलेला असेल तर पण तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। बघा, भरपूर दिवसांपासून कर्जमाफीचा प्रश्न लांबणीवरती चाललेला होता। म्हणजेच कर्जमाफी होईल की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये गोंगावत होता। परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकरी बांधवांना सूचना सुद्धा दिलेली आहे की सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। त्यासाठी प्रमुख 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव 20 जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा मोठमोठ्या बागायतदार शेतकरी बांधवांना होणार नाही। जे शेतकरी बांधव श्रीमंत असतील त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। म्हणजेच पात्रता तपासून कर्जमाफी सुद्धा होणार आहे। प्रामुख्याने आज 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। उर्वरित 16 जिल्ह्यांची याद्या जाहीर सुद्धा होणार आहे। तर आपण हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या कर्जमाफीसाठी पात्र आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी समिती सुद्धा नेमण्यात आलेली होते। तर या समितीच्या माध्यमातून 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। कर्जमाफीसाठी प्रमुख 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। म्हणजेच त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या। परंतु शेतकरी बांधवांना एकाच दिवशी कर्जमाफी करणं शक्य होणार नाही। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील अजून काही दिवस कर्जमाफी अशाच पद्धतीने सुरू सुद्धा राहणार आहे। म्हणजेच प्रामुख्याने आज 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफीची प्रतीक्षा सामणार आहे। परंतु जे उर्वरित 16 जिल्हे आहेत तर त्या 16 जिल्ह्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये कर्जमाफीला सुरुवात करण्यात येणार आहे। म्हणजेच हा जो आठवडा आहे तर या आठवड्यामध्ये 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या प्रमुख 20 बँकेमधून कर्ज घेतलेला आहे का? जर तुम्ही या 20 बँकेपैकी कोणत्या जरी एका बँकेमधून कर्ज घेतलेला असेल तरच तुमची कर्जमाफी करण्यात येणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, या ज्या 20 बँका आहेत तर या 20 बँकांनी भरपूर शेतकरी बांधवांना कर्ज सुद्धा दिलेलं आहे आणि या बँकांवरती सध्याच्या स्थितीला सर्वात मोठा कर्जाचा थकीत आकडा निर्माण सुद्धा झालेला आहे। त्यामुळे सर्वात अगोदर या 20 बँकांमध्ये कर्जमाफीचे पैसे येणार आहेत। हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नाही, थेट तुमच्या बँकेमध्ये हे पैसे येतील आणि तुम्ही जेवढं कर्ज घेतलेलं असेल तेवढं कर्ज माफ सुद्धा होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज भरलेला असेल तर त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार नाही, कारण ते
ज्यांनी अगोदरच कर्ज भरलेलं आहे परंतु त्यांना कर्ज भरलेलं आहे म्हणून 50,000 रुपयांचं प्रोत्साहन सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच त्यांच्या मनाला सुद्धा ठेस लागू नये, त्यांच्या मनामध्ये पश्चाताप होऊ नये यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना, ज्या शेतकरी बांधवांनी अजून कर्ज भरलेलं नव्हतं त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। जर तुम्ही कर्ज भरायचा विचार करत असाल तर तुम्ही कर्ज भरू नये, अन्यथा तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, या आठवड्यामध्ये वेद जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, परंतु शेतकरी बांधवांनो या कर्जमाफीसाठी काही कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे। महत्त्वपूर्ण अशा 4 पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहे। जे शेतकरी बांधव कागदपत्रे देणार आहेत, पात्रतेमध्ये पात्र ठरणार आहेत त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तर ती कागदपत्रे कोणकोणती आहेत, सोबतच पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या। बघा सर्वात अगोदर कर्जमाफीसाठी ज्या पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या पात्रता सुद्धा बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधव असाल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांना दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधव गरीब आहेत, श्रीमंत आहेत का मध्यमवर्गीय आहेत हे सुद्धा तपासले जाणार आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांचे 3 गट तयार करण्यात येणार आहे। पहिला गट श्रीमंत शेतकरी, दुसरा गट मध्यमवर्गीय शेतकरी, तिसरा गट गरीब शेतकरी। तर राज्यामधील गरीब शेतकरी बांधवांची आणि मध्यमवर्गीय शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांना तिसरी पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे 4 चाकी गाडी असेल, ट्रक असेल, पॉकलँड असेल, जेसीबी असेल यांसारखी मोठमोठी वाहने असतील त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे ट्रॅक्टर असेल, ज्या शेतकरी बांधवांकडे बैलगाडी असेल, सायकल असेल, 2 चाकी गाडी असेल अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांना चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। तर याच्यामध्ये पोलीस असेल, वकील असेल, शिक्षक असेल, डॉक्टर असेल यांसारख्या सरकारी हुद्द्यावरती कामाला नसावा। सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी सुद्धा नसायला पाहिजे। बघा प्रमुख 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत, प्रमुख 4 अटी घालण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव 4 पात्रतेत बसतील, 4 अटींमध्ये बसतील त्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा सामणार आहे। त्यांचे सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सुद्धा काही अपडेट देण्यात आलेले आहेत। म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 31 मार्चला शेतकरी बांधवांना कर्ज भरा म्हणून सांगितले होते। त्यावेळी शेतकरी बांधवांनी बँकांना कर्ज सुद्धा भरून टाकलेले आहे। तर काही शेतकरी बांधवांनी कर्ज भरलेले आहे। ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज भरलेला असेल तर त्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल, त्यांना सुद्धा 50,000 रुपयांचं प्रोत्साहन सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 1 रुपया सुद्धा कर्ज भरलेलं नव्हतं त्यांची 2 लाखांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना या कर्जमाफीसाठी 20 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। जर तुम्ही या 20 बँकेमधून कर्ज घेतलेला असेल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। त्या 20 बँका सुद्धा बघून घ्या। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपली कर्जमाफी व्हावी तर तुम्ही सुद्धा कागदपत्रे काढून ठेवायची आहेत। तर याच्यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, ज्या बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल त्या बँकेचं पासबुक असेल, अशा प्रकारची सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असायला पाहिजेत। जर तुमच्याकडे कागदपत्रे असतील तरच मला याचा फायदा सुद्धा होणार आहे। बघा या 20 बँकांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। त्या 20 बँका सुद्धा बघून घ्या। बघा याच्यामध्ये पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया गव्हर्नमेंटची सर्वात मोठी बँक आहे। त्यामुळे स्टेट बँकेमधून कर्ज घेतलेला असेल तर तुमची प्रतीक्षा सामणार आहे। दुसरी बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, तिसरी बँक म्हणजे पोस्ट बँक, चौथी बँक म्हणजे कॅनरा बँक, पाचवी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक, सहावी बँक म्हणजे HDFC बँक, सातवी बँक म्हणजे ICICI बँक, आठवी बँक म्हणजे IDBI बँक, 9वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 10वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 11वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 12वी बँक म्हणजे युनियन बँक, 13वी बँक युको बँक, 14वी बँक कॉर्पोरेशन बँक, 15वी बँक येस बँक, 16वी बँक इंडस बँक, 17वी बँक DCB बँक, 18वी बँक धनलक्ष्मी बँक, 19वी बँक कोटक महिंद्रा बँक आणि 20वी बँक म्हणजे इंडियन बँक। बघा या प्रमुख 20 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। जिल्हे सुद्धा वाचून दाखवतो। बघा सर्वात प्रथम बीड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा,
जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सातारा जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गोंदिया जिल्हा, गडचिरोली जिल्हा, त्यासोबत अकोला जिल्हा असेल, जळगाव जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, नंदुरबार असेल, नाशिक असेल, पालघर असेल, त्यासोबतच या साईडला बघा रायगड जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे. म्हणजेच या प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. उर्वरित जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा करण्यात येणार आहे. बघा शेतकरी बांधवांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही कर्जमाफी करण्याबद्दल कटिबद्ध आहोत. शेतकरी बांधवांची 100% कर्जमाफी करणार आहोत. दिलेला शब्द 100% पाळणार आहोत. त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी आत्महत्या करू नये, कोणत्याही शेतकरी बांधवांनी उपोषण करू नये, कोणत्याही शेतकरी बांधवांनी आंदोलन सुद्धा करू नये. ज्याप्रमाणे लाडके बहीण योजनेचा प्रश्न मिटवलेला आहे त्याच पद्धतीने या कर्जमाफीचा प्रश्न मिटवणार आहोत. म्हणजेच कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय सुद्धा होणार नाही. दिलेला शब्द पाळणार आहोत. म्हणजेच शेतकरी बांधवांना तुमची लवकरच कर्जमाफी होईल या पद्धतीने आपल्याला सुद्धा चिन्हे दिसत आहे. जर तुम्ही कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा कागदपत्रे काढा. त्यासोबतच आपलं बँक खातं असेल, आधार कार्ड असेल, हे अपडेट सुद्धा करून ठेवायचं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा नक्की